एक परिपूर्ण अभिनेता म्हणून ओळख असलेले फक्त मराठी सिनेसृष्टीत नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एक वेगळी छाप सोडली आहे। मनोरंजन विश्वात ज्यांची मामा अशी ओळख त्या अशोक मामांचा 75वा वाढदिवस। वयाचा आकडा जरी वाढत असला तरी त्यांच्या कामाच्या आकड्यातही त्याच गतीने वाढ होताना दिसतेय। आजवर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी अनेक भूमिका गाजवल्यात। छोटा पडदा आणि रंगभूमीही त्यांनी गाजवली आहे। त्यापैकीच त्यांचे हे 10 मराठी चित्रपट कायम लक्षवेधी ठरलेत, जे आजही पाहिले की मनसोक्त मनोरंजन करतात। अशी ही बनवा बनवी हा एक असा चित्रपट आहे ज्याला आजही प्रेक्षकांची पसंती मिळते। आजही हा चित्रपट तितकाच खळखळून हसवतो आणि मनोरंजन करतो। अशोक सराफ यांचं पात्र आणि त्यांच्या तोंडून निघालेले संवाद हे आजही प्रसिद्ध आहेत। या चित्रपटातील त्यांचे डायलॉग हे प्रचंड लोकप्रिय झाले। एक डाव भूताचा या चित्रपटात एक मार्गदर्शन करणारा भूत अशोक सराफ यांनी उत्तम सादर केला होता। खंडूजी फरजंद ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती। बिनकामाचा नवरा या चित्रपटातील अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना यांची जोडी चांगलीच गाजली। या दोघांना या चित्रपटात एकत्र पाहणं म्हणजे एक ट्रीटच आहे। गम्मत जम्मत या चित्रपटातील अशोक सराफ यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं अश्विनी ये ना हे गाणं लोकप्रिय ठरलं। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला। आयत्या घरात घरोबा या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश्वरी, किशोरी शहाणे या कलाकारांच्या साथीने अशोक सराफ यांनी उत्तम सादरीकरण केलंय। धूम धडाका अशोक सराफ यांच्या या चित्रपटाने तर धुमाकूळ घातला होता। त्यांच्या करिअरमधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक। अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे या त्रिकुटाने एकत्र मिळून धमाल उडवली होती। नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील एसटी कंडक्टरच्या भूमिकेत अशोक सराफ यांनी धमाल विनोदी शैली सादर केली। या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली। एकापेक्षा एक या चित्रपटात अशोक सराफ यांनी साकारलेला पोलीस अधिकारी लक्षवेधी ठरला। एक उन्हाळ दिवस या चित्रपटाचा वेगळा विषय आणि अशोक सराफ यांचं सादरीकरण लक्षवेधी ठरलं। आयुष्याविषयी सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट अशोक सराफ यांच्या अभिनयाने नटलेला आहे। प्रवास पद्मिनी कोल्हापुरे यांच्या साथीने अशोक सराफ यांनी वृद्धापकाळातील जोडप्याची गोष्ट मांडली आहे। त्यात सकारात्मक संदेश आणि एक सुंदर कथा पाहायला मिळते। अशोक सराफ यांचं या चित्रपटातील काम लक्ष वेधून घेणारं आहे। या अष्टपैलू अभिनेत्याला लेट्स अप मराठी कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, लेट्स अप मराठी, मुंबई।